हे बघा किती खुश दिसताय ते. पावसामुळे खूप जास्त इथं असं ढसळती जमीन झाली. तर आज मी आलेली आहे आमच्या म्हणजे शेततळ्याकडे. तर तुम्ही पाहू शकता की हे वातावरण खूप जास्त भारी झालंय. सध्या तरी पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात वातावरणच एकदम भारी राहतं, त्याच्यामुळे काही विषयच नाही. फक्त बघायचं आणि फील करायचं, बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर तुम्ही बघा काय भारी वातावरण झालेलं आहे, मन प्रसन्न होऊन जातं. आणि उन्हाळ्यात असं वाटत होतं अरे यार कधी पाऊस पडल कधी पाऊस पडल. तर याच्यासाठीच पावसाची प्रतीक्षा जी आपण करत राहतो. आणि शेतकरी पण म्हणजे शेतीचे नाही का नवीन नवीन कामं सुरू होतात पाऊस पडल्यानंतर. झाडं पण खुश होतात. आता हे बघा किती खुश दिसताय ते. शेवटी काय पाऊस पडला ना त्याच्यामुळे. आणि हे आमचं शेततळ आहे. आता मी शेततळ्याच्या खाली उतरतीये आणि हे आमचं शेततळ आहे ज्याच्यात की आम्ही विहीर खणलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे शेततळ आहे. आणि हे ना आम्ही ही विहीर खंदून आणि हे वरती इकडे टाकलेलं आहे. तर त्याचाच तो काय म्हणतात त्याला भर आहे, ती विहिरीतली माती वरती काढलेली आहे. तर आमच्या विहिरीला उन्हाळ्यात पण पाणी असतं आणि पावसाळ्यात तर ऑलमोस्ट असतंच. आणि जास्त पाऊस झाल्यानंतर हे हे जे पूर्ण तळ आहे हे पूर्ण तळ भरून जातं. आणि तळ्याच्या वरती आम्ही सुबाबळी लावलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडं ह्या सुबाबळी लावलेल्या सगळ्या ह्या सुबाबळी आहे. आणि चला मी आता तुम्हाला खाली जाऊन विहीर दाखवते. तर पावसामुळे खूप जास्त इथं असं ढसळती जमीन झाली. आणि हे बघा ही आमची विहीर आहे जी की एवढी खोल नाहीये, पण तरी पण त्याच्यात खूप जास्त पाणी असतं, उन्हाळ्यात पण असतं. आणि हे तुम्ही पाहू शकता की ही जी सुबाबुळे ही मागच्या वर्षी वादळ झालं होतं तेव्हा पडली होती. आणि ही जी हिरवी सुबाबुळे हिला आमच्याकडे सुबाबुळ म्हणता. आणि ही ह्या वर्षी वादळ झालं तेव्हा पडलेली आहे. तर ती जास्त विहिरीत असल्यामुळे आम्ही ती काही काढायचा प्रयत्न केला नाही, ती तशीच राहती. आणि वरती पण सुबाबळी लावलेली आहे आम्ही. तर अशी काही आमची विहीर आहे, त्याच्यात मोटर पण आहे. इथे आहे आमचं स्टॅटर. तर मोटर चालू आहे, ऑटो ऑन दिसतोय म्हणजे मोटर चालू आहे. मोटर बंद झालेली आहे, आता मी चालू करते. तर आता मोटर चालू झालेली आहे. तेव्हा तिने पाणी धरलेलं होतं, आता चालू झाली. तुम्ही बघू शकता आवाज, ऐकू शकता आवाज, सॉरी. तर आता मी मोटर चालू केलेली आहे. आणि जास्त पाऊस आल्यानंतर आमचं जे शेततळ आहे ते खोलवर आहे, म्हणजे खाली आहे. आणि आम्ही जो राहतो ते आम्ही वरती राहतो. तर असं तुम्ही म्हणू शकता की हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि आम्ही डोंगरावर राहतो असं म्हणू शकता. तर तुम्ही इथं बघू शकता हे जे एवढं तळ आहे आमचं शेततळ, तर ते पूर्ण भरून जातं जास्त पाऊस आल्यानंतर. आणि आमच्या वावरात खूप जास्त झाड आहेत. तर तो एक साईडचा व्ह्यू होता आणि हा आहे दुसऱ्या साईडचा व्ह्यू. तर तुम्ही बघू शकता इकडनं पाऊस फुटलेला आहे जो कधी पण येऊ शकतो. खूप जास्त गरम पण होतंय, असं वाटतंय आज पाऊस येणार आहे. तर काल पण आमची इथं पाऊस होऊन गेलेला आहे. आणि मी होती इथं आहे आमचं स्टॅटर आणि इथे आहे आमची विहीर. तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, बाय बाय.